ठाणे लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। खासदार राजन विचारेने आपल्या प्रचाराचा धडाका लावलेला आहे। सर, आज तुम्ही नवी मुंबईमध्ये आलेला आहात, सकाळी जॉगिंग करणाऱ्या लोकांना तुम्ही भेटलेले आहात। मला वाटतं माझ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात इंडिया महाविकास आघाडीचे सर्व आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते गेले 1 महिन्यापासून या संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व मिटिंगा घेतो आहे। आतापर्यंत जवळजवळ प्रत्येक विधानसभा वाईज 12 मिटिंग या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत आणि जवळजवळ 1 टप्पा पूर्ण या ठिकाणी झालेला आहे। दररोजचे सकाळचे मग त्या नवी मुंबई असेल किंवा ठाणे असेल किंवा मीरा भाईंदर मॉर्निंग वॉक, त्या ठिकाणी गार्डन, या सर्व स्थळांना भेटी देऊन सर्व नागरिकांची सुसंवाद साधण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे। आणि मला वाटतं इंडिया महाविकास आघाडीमध्ये आज सामील असलेले काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, त्यानंतर या ठिकाणी आप असेल, सर्व RPI असेल, सर्व संभाजी ब्रिगेड असेल, ही सर्व मंडळी या ठिकाणी दिवसरात्र ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मग ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा मीरा भाईंदर या तिन्ही शहरामध्ये या ठिकाणी जोरात या ठिकाणी काम करत आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल 1 टप्पा आमचा पूर्ण झाला, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सुरुवात झाली। घरोघरी जाण्याचंसुद्धा या ठिकाणी काम सुरू होतं आहे। त्याचबरोबर सोमवारी आपण फॉर्म भरणार आहोत। अशा पद्धतीने जवळजवळ 29 ते 17 तारखेपर्यंत सर्व शेड्यूल त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणि जोमामध्ये सर्व कार्यकर्ते माझ्यापेक्षा प्रत्येकजण राजन विचारे म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी काम करत आहेत। आणि मला नक्कीच खात्री आहे की परत एकदा तिसऱ्यांदा या सर्वांच्या आशीर्वादांच्यामुळे महाविकास आघाडीचा इंडिया महाविकास आघाडीचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथील मतदार देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। तर तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आहे। तुमच्या प्रचाराचा 1 राऊंड पूर्ण झालेला आहे? मी मगाशीच सांगितलं की या ठिकाणी पहिला राऊंड माझा पूर्ण झालेला आहे। जवळजवळ प्रत्येक विधानसभे जवळजवळ 12 मिटिंग आपण घेतलेले आहेत। अशा पद्धतीने जवळ 64 मिटिंग या संपूर्ण टोटल ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही शहरामध्ये झालेले आहेत। इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या सर्व मिटिंग त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण तुम्ही बघितलं असेल गार्डन्स असतील किंवा इतर जॉगिंग ट्रॅक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्व ठिकाणी आम्ही NGOज असतील, या सर्वांना आम्ही भेटतो आहे, त्या ठिकाणी त्यांच्याशी सुसंवाद करतो आहे आणि सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी सामील झालेले आहेत। तर तुमचा 1 राऊंड पूर्ण झालेला आहे, मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना अजून? मला वाटतं हा एक चिंतेची बाब आहे की समोर विरोधी पक्ष या ठिकाणी अजूनही उमेदवार दिला गेलेला नाही। बघू आपण, मी तर पहिल्याच दिवशी त्यांना शुभेच्छा दिलेल्या, येणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। वाट बघतो आहे की कधी या ठिकाणी समोरचा उमेदवार आपल्याला मिळतो आहे। तर समोर तुमचे जे मित्रमंडळ आहेत, कुठला भिडू असावा वाटतो तुम्हाला? मला वाटलं कोणी भिडू चालेल, शेवटी आपल्याला ही सच्चाईची लढाई आहे, एका निष्ठावंताची लढाई आहे। एक ठोकशाहीच्या विरोधामध्ये एक या ठिकाणी मी उभा आहे, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। आज देशाची परिस्थिती, या महाराष्ट्राची परिस्थिती ज्यांनी ही निर्माण केलेली आहे, गेली 10 वर्ष लोकांना दिलेली वचनं पाळलेली नाहीत, मोठमोठ्या वल्गना केलेल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात काही नाही। आणि असं असताना जनता या ठिकाणी वाट बघते की या ठिकाणी कधी निवडणूक लागते आणि 20 तारखेची लोक वाट बघत आहेत। ही जनताच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सर, इकडे नाशिक असेल, ठाणा असेल किंवा मुंबईचं सीट असेल, BJP शिंदेंना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ठेवलेलं नाही BJPने? मला वाटतं ते तर दिसून येतच आहे की आज तुम्ही बघितलं असेल त्यांच्या मुख्यमंत्री यांचा स्वतःच्या मुलाची घोषणा त्या ठिकाणी कल्याणमध्ये करू शकत नाहीत। त्या ठिकाणी सर्व ठिकाणी बघितलं असेल जे 13 खासदार त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्याचबरोबर
भविष्यामध्ये येणारे नगरपालिका असतील, भविष्यात येणारी विधानसभा आहेत, जे बिचारे त्यांच्या प्रेमापोटी किंवा गेले असेल किंवा भीतीपोटी गेलेले असतील, त्यांचं भवितव्यसुद्धा त्या ठिकाणी धोक्यात आहे. कारण त्यांना तिकीट मिळेल की नाही ही सुद्धा शंका आहे. आज तुम्ही बघितलं असेल भावना गवळे असतील किंवा इतर खासदार असतील आमचे बाकीचे, की त्यांना अजूनही त्या ठिकाणी सीट डिक्लेअर झालेली नाही. अशा अवस्थेत जर खासदारकीला हा असेल तर नगरपालिकेला काय असेल किंवा विधानसभेमध्ये आज 40 आमदार तिथे गेलेले आहेत, त्यांचं भवितव्य काय असेल, हे सर्व लोक आता चिंतेत आहेत आणि त्यांना त्यांची जागा मला वाटतं BJPच दाखवेल असा विश्वास मी व्यक्त करतो. नक्कीच आपण पाहतो आहे की एकीकडे विरोधी पक्षाचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राजन विचारेने आपल्या मतदारसंघामध्ये प्रचाराची पूर्ण फेरी केलेली आहे आणि यावेळेला आपली हॅट्रिक होईल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.